सेन आणि राज पाटील मिनी फरदीन काजीची फलंदाजी आपण इन्स्टावरती पाहिली, आपण युट्यूबवरती पाहिली. आज मात्र नक्कीच सातत्याने आपल्या डोळ्यासमोर राज पाटीलची खरतर फलंदाजी पाहिली. अगदी मात्र नक्कीच लाईव्ह ही मात्र नक्कीच फलंदाजी अगदी तोडफोड, कधी मात्र नक्कीच बसून, कधी झोपून, कधी उलटी पलटी, सर्व काही मात्र नक्कीच फटके खेळण्याची ताकद, कधी समोर, कधी हेलिकॉप्टर, कधी फ्लिक ऑफ द रिस्ट, सर्व काही फटके या खेळतात पिटाऱ्यामध्ये आहे. आणि जेव्हा जेव्हा मैदान शॉटमध्ये मात्र नक्कीच खेळतोय तेव्हा तेव्हा सर्व फटक्यांची मात्र नक्कीच हा ताकद दाखवून ठेवतोय. राज पाटीलला आपण पाहिलं, जबरदस्त खेळाडू, कमी हाईट, बॉडी लँग्वेज पण अगदी मात्र नक्कीच बारीक साई दिसणारा खेळाडू, परंतु क्रिकेटवरती अगदी अद्राज्य गाजवला खेळाडूने. समोर तेवढा ताकदीचा खेळाडू. रायगड प्रीमियर लीग मध्ये सातत्याने ज्या खेळाडूचा बोलबाला कायम राहिलाय तो स्ट्राईक इनवरती आपण हुसेनला पाहताय, नॉन स्ट्राईक इनवरती राज पाटीलला पाहताय, तर पॉइंट ट्रॅक वरती पेन टीम कडून आपण पाहताय गोंदजी मार्क वरती साहिल. पहिलेच बॉल स्ट्राईक इन वरती आपण हुसेनला पाहताय, तर पॉइंट ट्रॅक वरती साहिल. गेम इज ऑन, दोन्ही टीमला देऊया बेस्ट ऑफ लक. पहिलाच बॉल अगदी बॉलला सोडलाय, पंचांचा इशारा, इट्स अ व्हाईट बॉल. आपण त्या दाव्याने श्रीकृष्ण केलाय बॅटिंग टीमनं, असंच म्हणावं लागेल. एक्स्ट्रा स्वरूपात पहिल्याच बॉलवरती धाव जोडले गेले. मागच्या षटकामध्ये आणि मागच्या मॅच मध्ये सुद्धा पहिल्या षटकामध्ये धावा जास्त खर्च केल्या होत्या. साहिलची मात्र नक्कीच आपण चर्चा करतोय. फुल टॉस बॉल आक्रमण केलंय आणि फुल टॉस वसूल करण्याला बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. हुसेनच्या बॅट मधून पहिल्याच बॉल वरती आक्रमण. पहिल्याच बॉल मध्ये स्वागत केलंय, भव्य स्वागत षटकाने टोकून केलंय. स्ट्राईक इन मध्ये हुसेनच्या मात्र नक्कीच आपण बॅटने पाहिला. फुल टॉस वरती आक्रमण. सेकंड बॉल वरती फटका अगदी फसलाय. फिल्डर मध्ये नक्कीच धावते, पकडले जेल. खरोशीचा विनय घरत माऊलीने पकडले जेल आणि मैदानाच्या आतमध्ये मुरुड संघाचा सेनापती षटक्यात ठोकून आता परतलाय. टिट फॉर टॅट जसा तसे उत्तर दिलाय. तुझ्या हातामध्ये बॅट आहे तर माझ्या हातामध्ये बॉल आहे, तू मला ठोकणार तर मी तुला रोखणार हे सांगून दिलाय. बॉल ट्रॅक वरती साहिलने पहिल्याच बॉल तर सेकंड बॉल वरती मोठा फटका. आजच्या दिवसामध्ये सर्वोत्तम फटका आणि लांबवरचा फटका जर मात्र नक्कीच कोणत्या खेळूने केला असेल तर सर्वप्रथम हे नाव मात्र नक्कीच हुसेनचं टाकले जाईल. त्याच्या बॅट म्हणून षटकार पाहायला मिळाला. पण सेकंड बॉल मध्ये अगदी विनय घरचा चांगला झेल पकडून मैदान मध्ये मात्र नक्कीच संपला खेळ. चला मुरुड संघ चला 12th मध्ये या मुरुड सध्या एक अतिरिक्त खेळाडू आमच्या तर कॉम्बॉक्स मध्ये पाठवा. पुढचा बॉल आल्या आक्रमण केलंय आणि बॉल केलाय अगदी बॉर्डरच्या बाहेर गोल. बॉल चाललाय सीमा रेषा पार, ठोकला गेला षटकार. वेट अँड वॉच. अगदी वाट पाहिली, त्यानंतर त्या बॉलची अगदी वाट लावली. स्ट्राईक इन होती आपण तेजसला पाहताय. ओ फ्लिक ऑफ द रिस्क करण्याचा प्रयत्न, पायावरती बॉल टाकला होता. लॉंग अँगला खेळ तर थोडे झाले फंबल, पण स्वतःला अगदी सावरलाय आणि एकच धाव मिळाली. त्या दिशेने काय तर रबर बॉल स्पर्धा असली की पाठीमागे महत्वाची फिल्डिंग होणं गरजेचं आहे. रबर बॉल क्रिकेटमध्ये सातत्याने धावा त्याच दिशेने आपल्या वाहताना पाहायला मिळाल्या आहेत. एक्स्ट्रा स्वरूपात अतिरिक्त बाउन्स, बॅटची कडा, हे सर्व काही मध्ये नक्कीच रबर बॉल क्रिकेटमध्ये सातत्याने मात्र नक्कीच धावा त्याच मध्ये नक्कीच एरियामध्ये पाहायला मिळाल्या आहेत.
पुढचा बॉल आडव्या पडणे मुरुडचा लिटल बॉय हरदीन फरदीन गादीच्या बॅट मधून बॉल चालला सीमारेषा पलीकडे घुटना टेक और राज पाटील का एक ब्रँडेड सिक्सर देख षटका टोकला गेलाय. मिनी राज अगदी राजला आपण पाहताय. अजून एक हेलिकॉप्टर सिक्सर लगातारचा दुसरा स्ट्रोक बॉल चाललाय बॉर्डरलाईनच्या बाहेर हरतीन फरतीन लगातारचे 2 षटकार मुरुडचा सितारा आज उरण तालुक्यामध्ये आला आणि आपल्या नावाची मात्र नक्कीच वेगळी छाप सोडताना पाहायला मिळतोय. नाव राज पाटील, पाटीलचा पलटवार, पाटीलचा थाट हे वेगळ्याचा हे नक्कीच पाहायला मिळालं. पहिलाच बॉल आक्रमण केलाय उंच तर गेलाय आणि लांबच लांब या बॉलला फेकून दिलाय. बॉल चाललाय बॉर्डरलाईनच्या बाहेर लॉंग ऑनच्या वरतून स्ट्रॉंग ऑन. इट्स अ माइटी अँड कडक 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 हिट. काय फटके केले जातात. एका बाजूला आपण स्ट्राइकिंग वरती तेजसला पाहताय, नॉन स्ट्राइकिंग वरती राज पाटीलच्या बॅट मध्ये 2 षटकार आले तर पॉइंट ट्रॅक वर सागर समोर घेतलाय. ज्या दिशेने बॉल आला आणि त्याच दिशेने आमच्या कॉम्बॉक्सला बालवदन देणारा लगातारचा दुसरा वार बॉल सीमारेषा पार 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 षटकार. तारचे 2 षटकार आता दबाव दर्पण वाढत चाललाय पेन संघ आणि सागर पाटील वरती. लगातारचे 2 षटकार टोकले गेलेत. आधी राज पाटीलचा पलटवार शेवटचे तर 2 बॉल वरती आता आल्या आल्या सागर पाटील वरती वार केलाय. जबरदस्त स्ट्रोक लगातारचे 4 बॉल वरती आक्रमण केलाय. आक्रमण आक्रमण आणि आक्रमण करण्याची ताकद सातत्याने काहीतरी या टीम कडे पाहायला मिळाली. लगातारचे 4 षटकार षटकारांचे जणू काही मात्र नक्कीच पाऊस कोसळतोय आणि 6चे पाडेच पाठ करून आलाय की काय हा प्रश्नचिन्ह पडलाय पेन टीमला. आता इनसाइड आउट थ्रू द कव्हर अँड आउट ऑफ द ग्राउंड आणि अजून एक ठेकलाय. लगातारचा 3रा षटकार तेजसच्या बॅट मधून. लगातारचे 3 षटकार हा सुद्धा विक्रम केला या खेळाडूने. आता चांगला बॉल फेकला पडल्यानंतर उचली न गेला बॉल समोर डेरोय पाहायला मिळाले. लगातार 3 षटकार केल्यानंतर एक मुंबईक होतं. पॉइंट ट्रॅक वरती आपण सागर पाटीलला पाहताय. 3 बॉल वरती सेट होऊ दिला नाहीये सागर पाटीलला, परंतु 4थ्या बॉल वरती अगदी मात्र नक्कीच समोर डेरोय पाहायला मिळाले. पडल्यानंतर उचली न गेलेला बॉल डॉटची मात्र नक्कीच सांगता पाहायला मिळतोय. 4था बॉल आता पॉइंट ट्रॅक वरती सागर पाटील निघालाय. पुढचा बॉल लॉंग ऑनला फील्ड तैनात आहे. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. जेल मध्ये नक्कीच घेण्याचा प्रयत्न परंतु बॉल अगदी स्टॉप केलाय. महत्वपूर्ण धावा आपल्या टीमसाठी 3 वाचवल्यात. फिल्डिंग मध्ये नक्कीच लॉंग ऑनला आपण पाहिलं जबरदस्त मध्ये नक्कीच क्षेत्ररक्षण आणि एखाद्या वेळी धावा लागत पटला होती बॅटिंग का संघ मुरुड 45 77 मध्ये नक्कीच हा आकडा रोहित मा जर्सी नंबर एक तर पटणे होती मध्ये नक्कीच सातत्याने पाहायला मिळलोय.
आणि क्लासनला आपण नक्कीच पाहिलं. त्याच्यामध्ये नक्कीच अगदी जर्सी नंबर 45 आता मात्र नक्कीच आठवड घ्यायचा प्रयत्न होता. एकच धाव मिळाली. दुसरीचा प्रयत्न आहे क्या नाही नकार दिलाय. एकच धाव मिळाली आणि एका धावा लागत पटला होती बॅटिंग संघ मुरुड. तब्बल 46 धावा 46 लॉस ऑफ 4 विकेट्स मुरुड संघ. पहिल्या पूर्वार्धामध्ये 2 षटकाचा वाजविकेट संपला. 12 बॉल फेकले गेले. धावा लागत पटला होती तब्बल 46 धावा 1 विकेट. 1 विकेट असतात परतली होती. एकच षटकार मध्ये नक्कीच ठोकला होता हुसेन या संघाचा सरसेनापती ॲज अ कॅप्टन आणि तो मध्ये नक्कीच लवकर बाद झाला. परंतु त्यानंतर राज पाटीलची ही फलंदाजी त्यानंतर तेजस येथे मध्ये नक्कीच फटके अगदी मध्ये नक्कीच 440 झटके दिलेत पेन टीमला असंच म्हणावं लागेल. 2 षटकामध्ये 46 धावा कुठल्या गेलेत. पहिल्या षटकामध्ये 26 सागर पाटीलाला धावा खर्च केला 20. आता पॉइंट ट्रॅक होते आपण एक सिनियर खेळाडू या संघाच्या मध्ये नक्कीच आपण पाहताय. पॉइंट ट्रॅक होती योगेश पवारला आपण पाहताय. योगेश सर पवार म्हणायला लागेल कारण एक लेजंड खेळाडू तर मैदानामध्ये खेळतोय पण समोर एक छोटा पॅकेट आहे. एक यंग जनरेशन राज पाटीलला पाहताय. पहिलाच बॉल गुडघा टेकून केल्याचा प्रयत्न डीप मध्ये करत प्रोटेक्शन अगदी आपण फिल्डिंग मध्ये मात्र नक्कीच भूषणला पाहताय. भूषणला पाहताय. पहिली मॅच आमच्या समेत मात्र नक्कीच बसून मात्र नक्कीच एन्जॉय केली परंतु सध्या संधी मिळाली आणि अगदी मात्र नक्कीच डीप मिड विकेटला आपण भूषणला पाहताय. खरोशीचा मात्र नक्कीच खेळाडू आज खरोशीचे 2 खेळाडू पेन तालुक्यामध्ये खेळताना पाहायला मिळतोय. विनय घरत त्यानंतर आपण भूषणला पाहताय. आता फिरकी चालू लागली आहे या मैदानावरती आणि आपला अनुभव एवढ्या वर्षाचा क्रिकेटला मात्र नक्कीच सातत्याने ज्यांनी धर्म मानलं ते मात्र नक्कीच पॉइंट ट्रॅक मध्ये आपण सर योगेश पवारला आपण पाहताय. चांगला बॉल फेकलाय. चांगला कमबॅक या 2 बॉलवरती पाहायला मिळतोय. डॉट बॉलची मध्ये नक्कीच सांगता पाहायला मिळाली. पुढचा बॉल लोवर फुलटॉस बॉल होता. लॉंग ऑफ ला मात्र नक्कीच फिल्डर आहे परंतु बनतील दर्शक. बॉल चालाय कट टप्प्यानं सीमा पार. आणखीन एक ठोकला गेलाय तेजसच्या बॅट मधून 4 चौकार. कमान धावा लागला स्कोर कार्ड वरती. 2 षटक 3 बॉलचा खेळ संपलाय. अद्याप 9 बॉल येणं बाकी आहे पहिल्या पूर्वार्धामध्ये. स्लोवर बॉल बॅटची मात्र नक्कीच आतली कडा फायनिंगला बॉल ट्रॅव्हल झाला. एकच धाव मिळाली आणि एका धाव्याने धावा लागला पटला होती टीम मुरुड संघ तब्बल 52 धावा 52 लॉस ऑफ 4 विकेट्स. आता स्ट्रायकिंग मध्ये राज पाटीलला पाहताय. त्याच्या बॅट मधून मागच्या सामन्यामध्ये तब्बल जवळजवळ 19 धावा आल्या होत्या आणि याही मॅच मध्ये मात्र नक्कीच 2 षटके ठोकले गेलेत. पुढचा बॉल बॅटची कडा पाठीमागे नेमकं घडलंय काय. जेल अगदी मात्र नक्कीच जमीन दान झाली की काय असंच प्रश्नचिन्ह पडलाय. होय तेच झालंय. जेल सोडले कोणाचे दादा. राज पाटीलची मागच्या सामन्याचा इतिहास आणि याही सामन्यामध्ये 2 षटकार. आता येणारे खेळ तर काही बॉलवरती दबाव निर्माण करण्याचं काम करेल राज पाटील आणि तशाच प्रकारची फलंदाजी केली आहे खेळून. मैदानाच्या कुठल्याही क्षेत्रामध्ये खेळण्याची ताकद हा खेळू मात्र नक्कीच ठेवतोय. पुढचा बॉल शॉट पुल केला. भूषणला आपण पाहताय. ओहो भूषण झाले फंबल. बॉल चालले बॉडी लाईनच्या बाहेर सीमा पार. आला नशिबाचा चौकार.
57 धावा लागल्यात या चौकाराशी आपण नक्कीच पाहिलं. 3 ओव्हरचा खेळ संपला. 18 बॉल फेकले गेले. 57 धावा लागल्यात. मागच्या मॅच मध्ये 52चं टार्गेट सेट केलं होतं. तिथे मात्र नक्कीच शेवटच्या अंतिम षटकामध्ये तब्बल 32 धावा कुठल्या होत्या 6 बॉल मध्ये. शेवटचा अंतिम षटक पॉइंट ट्रॅक होते आपण पाहताय. आशीर्वादला आपण पाहताय मागच्या सामन्याचा हिरो तर समोर राज पाटील एक विस्फोटक आणि विध्वंसक खेळाडू. ओ पहिल्याच बॉल वेगवान फास्ट अँड फ्युरियस आशीर्वादची गोलंदाजी त्याच वेगाने अगदी बीट केलं या बॉलवरती. जबरदस्त बॉल. त्या बॉल नाही काय तर उत्तर नव्हतं राज पाटील कडं. पहिलाच बॉल फेकले डॉट. या षटकाची मात्र की सुरुवात दमदार राहिली. आशीर्वाद ठाकूर पहिलाच बॉल फेकले डॉट. सेकंड बॉल राईट ओव्हर द विकेट निघालाय. ओ शॉर्ट बॉल होता. पुलकायचा प्रयत्न इथे दौड झाले. फंबल नेमके करतय काय साहिल हा प्रश्नचिन्ह पडलाय. बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे एका टप्प्यानं चौकार पाहायला मिळतोय. तीन बॉल वरती 2 वेळा खेळता संधी मिळाली. स्ट्राईक इन वरती राज पाटीलला आपण पाहताय एकदा एस्टनच्या पाठीमागे. त्यानंतर अगदी लॉंग ऑफला मात्र नक्की साहिल तैनात होते. झेल घ्यायची मात्र नक्कीच नामी संधी. अगदी बॉल हातातून निसटला आणि चौकार मात्र नक्कीच पाहायला मिळाला. सेकंड बॉल वरची 4 पाहायला मिळतोय. 61 धावा लागलेत. पुढचा बॉल पडल्यानंतर पायावरती आदललाय. शारीरिक मात्र नक्कीच मार जाताना हा बॉल अगदी पायावरती आदलता पाहायला मिळतोय. चांगला मात्र नक्कीच कमबॅक याही बॉलवरती आशीर्वाद ठाकूरच्या माध्यमातून पाहायला मिळाले. 62 धावा लागल्या स्कोर कार्डवरती. या मैदानाचा इतिहास आहे. 70 धावा सुद्धा मात्र नक्कीच होताना पाहायला मिळाल्यात. आणि हा विक्रम आजच्या दिवसामध्ये आदर्श स्पोर्ट पनवेल संघाने नक्कीच करून दाखवला होता. दोन्ही मॅचमध्ये अगदी रफ अँड टफ मॅचमध्ये सामना जिंकला होता. टीम आपण पाहिला आदर्श स्पोर्ट पनवेल संघाची आपण नक्कीच कॅप्टन पाहिल्या चांबो. संघामध्ये सुपर डुपर स्टार अनेक मात्र नक्कीच खेळताना पाहायला मिळाले. मयूर वाघमारे आता मात्र नक्कीच पुल करायचा प्रयत्न हॅमर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. बेस्ट बॉल स्टाईल नाही पण तो आणखीन एक फेकले डॉट. मयूर वाघमारेची आपण चर्चा केली होती. 2 बॉलमध्ये 11 धावा करायच्या होत्या. तिथं मात्र नक्कीच लगातारचे 2 षटकार. एक मात्र नक्कीच फुल टॉस वरती आक्रमण केला. त्यानंतर समोरला केदार मात्र नक्कीच लॉंग ऑफला सामना फिनिश केला होता. त्यानंतर दुसऱ्या मॅचमध्ये सुद्धा तीच तमकम नक्कीच खेळून दाखवली होती. गोलंदाजी फलंदाजी. आता शॉर्ट बॉल पुढे गेलाय. फिल्डर तैनात आहे परंतु मात्र नक्कीच बनते दर्शक कर बॉल चाललाय बीट करून बॉलच्या बाहेर सीमा पार मिळते. तेजसच्या बॅट मध्ये आणखीन 4 येतोय चौकार. शेवटचा 3 बॉल बाकी आहे. टार्गेट सेट करणारा बॉल. या बॉल वरती नेमके घडेल काय. सध्या मात्र नक्कीच धावा बनल्या गेल्यात 66 धावा. हा बॉल पुन्हा फेकावा लागेल. बॉल ट्रॅक वरती आशीर्वादला आपण पाहताय ज्या धावा खर्च केल्यात 9-5 बॉल मध्ये. चांगली गोंधळ राहिली परंतु अंतिम बॉल अद्याप येणं बाकी आहे. सध्या तरी मात्र नक्कीच चांगला षटक फेकताना पाहायला मिळालाय. पुढचा बॉल बॅटची कडा पाठीमागे. थर्ड मॅन रिझन मध्ये थोडे झाले फंबल. बॉल चाललाय बॉलच्या बाय चकवा देत सीमा पार. अंतिम बॉल वरती नशिबाचे चौकार. धावा कशा येऊ दे येणं खूप महत्वाचे आहे. आणि धावा आल्या आणखी बॉल वरती 4 आणि 4 धावे सिंगल जाऊन बोधलाय. 70 धावा कंप्लीट झाल्यात. आता येणार 24 बॉल आणि 71 करायचे आहेत टीम पेन संघाला.
तर 24 मध्ये करायचे 71 धावा. सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते पेन टीम कडून योगेश पवार आणि आपण नक्कीच पाहिलं अमित ठाकूर मॅन फ्रॉम वलक या गावाला मात्र नक्कीच बिलॉंग करणारा खेळाडू, परंतु समोर एक सिनियर खेळाडू आपण पाहत आहे सर योगेश पवार. चोवीस मध्ये 71 बनवायचे आहेत आणि या धावा बनल्या गेल्यात पहिल्याच मॅच मध्ये, म्हणून इथून मात्र नक्कीच सध्या हार मानून चालला नाहीये बॅटिंग टीमला. चोवीस बॉल 71 धावा. स्ट्राईक इन मध्ये आपण लेफ्ट हँड बॅट्समन योगेश पवारला पाहताय. नॉन स्ट्राईक इन वरती आपण नक्कीच वलकचा खेळाडू एक हार्ड हिटर फलंदाज आपण नक्कीच पाहताय. बॉलर सनी नॉन स्ट्राईक इन वरती अमित ठाकूरला पाहताय, तर बॉय ट्रॅक वरती सनीला पाहताय. चला गेम इज ऑन. दोन टीमला देऊ बेस्ट ऑफ लक. पहिलाच बॉल आक्रमण केलाय. चेस इज ऑन सांगणारा योगेश पवार सवार बॉल सीमारेषच्या पार भव्य स्वागत केलाय षटकारांना. पहिल्याच बॉलवरती भव्य स्वागत केलंय. स्ट्राईक इन वरती योगेश पवारनं सेकंड बॉल सन्मान दिला या बॉलला. ब्लॉक ऑल बॉल आक्रमण करण्याचा प्रयत्न नव्हता, अगदी बॉलला मात्र नक्की सॉफ्टांना अगदी खेळून काढलाय. क्रिकेटमध्ये दोनच गोष्टीला मात्र नक्की सन्मान देत होतोय, एक म्हणजे सचिन रमेश तेंडुलकर आणि दुसरं म्हणजे परफेक्ट यॉर्कर, आणि मैदानामध्ये तेच परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळालं सनीच्या माध्यमातून आणि त्या बॉलला अगदी सन्मान दिला. योगेश पवारनं स्ट्राईक इन वरती आपण वलकचा खेळाडू पाहताय अमित ठाकूरला पाहताय. ओ इनसाइड घेण्याचा प्रयत्न होता, पंचांचा इशारा. इट्स अ वाईट बॉल अवे फ्रॉम बॉडी. दूर ठेवण्याचा प्रयत्न शरीरापासून राहिला या बॉलवरती, परंतु पंचांचा इशारा आला. इट्स अ वाईट बॉल आणि एखादा वेळेला धावा लागत पटलावरती 8. 2 बॉलचा खेळ संपलाय. 8 लागलेत. 71चा पाठलाग करायचा आणि सुरुवात अशीच करावी लागेल. ओ इथं मात्र नक्कीच प्रॉपर कनेक्शन होत नाहीये. लॉंग ऑनला हुसेनला आपण पाहताय. एकच धाव मिळाली या संघाचा सर सेनापती आणि एकच धाव मिळाली या बॉलवरती आणि एका धाव्या धावा लागत पटलावरती तब्बल 9 धावा. पहिल्या बॉलवरती षटकार, त्यानंतर 3 बॉलवरती फक्त न फक्त धावा खर्च केल्या 3. त्यामध्ये आपण एक वाईट पाहिला, लगातार 2 सिंगल पाहिले. हे कमबॅक तर सनीच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. पुढचा बॉल आता पुल करण्याचा प्रयत्न होता, परंतु फटक्यामध्ये नक्कीच प्रॉपर कनेक्शन होत नाहीये. डीप मिड विकेटला तर फील्डला तैनात आहे. एकच धाव मिळाली. सिंगलने आता टीमला पुढे यायचं काम करतात तिन्ही तर या गोलंदाजीवरती. 10 धावा झाले कंप्लीट. 71चा पाठलाग करायचा आहे. अद्याप 61 बनवायचे आहेत. पुढचा बॉल आक्रमण करण्याचा प्रयत्न. बॉल खूप लावत आहे. फील्डर धावते स्वतः यष्टेक्षक तेजसला आपण पाहिला होता. प्रयत्न चांगले होते, परंतु अंतिम क्षणाला मात्र नक्कीच बॉल अगदी जमियात दान झाला. तोपर्यंत उचल फेकेल राज पाटील. धावा मिळतील 2 आणि 2 धाव्यानं धावा धपटला होती बॅटिंग संघ पेन. तब्बल 12 धावा. पहिल्या बॉलवरती षटकार, त्यानंतर 5 बॉलवरती 6 धावा खर्च केल्यात. हीच ओळख राहिले खरं तर साहिलची. सनीची माफी असावी. शेवटचा अंतिम बॉल बाकी आहे. स्ट्राईक इन वरती आपण अमितला पाहताय. ब्लॉक ऑल बॉल खोदून काढला अगदी लॉंग ऑनला हुसेनला आपण पाहताय. ओ इथं मैदान शोध घडलंय काय. डेंजर एन खेळ थोड करण्याचा प्रयत्न होता. चतुर चाणक्य आहेत दोन्ही खेळाडू आणि तेच पाहायला मिळालं. एकच धाव मिळाली. पहिल्या षटकाचा केस संपलाय. 71चा पाठलाग करत असताना पहिल्या षटकामध्ये धावा लागत पटला होती बॅटिंग संघ पेन. 13-0 डीजे.
पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावा लागेल पटला वती 13, जिथे बनवायचे 71 धावा आणि पहिल्या षटकामध्ये संपूर्ण जखून ठेवले त्यांनी. पाय ट्रॅक वरती सेकंड ओव्हर आपण पाहताय. अक्षय राऊंड द विकेट निघालाय. पहिल्याच बॉल दूर केल्याचा प्रयत्न, पंचांचा इशारा. अवे फ्रॉम बॉडी शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न आणि पहिल्याच बॉलवरती अगदी दंडित केल्या अक्षयला. एक्स्ट्रा स्वरूपात धाव सोडली जाईल. 14 लागल्यात आता. आता शॉर्ट बॉल होता. आता पुळकायचा प्रयत्न, परंतु बॅट आणि बॉलचा समेग्र होत नाहीये. डॉट बॉलची मात्र की सांगता पाहायला मिळाली. प्रत्येक डॉट बॉल दबाव अजून वाढवेल बॅटिंग टीम वरती आणि तेच दबाव निर्माण करण्याचे काम सध्या तरी अक्षय करतोय. आडव्या बॅटने व्हॉट अ स्ट्रोक. रॉस टेलर सारख्या बॉलला फेकून दिलाय डीप मिड विकेटच्या वरतून. आता अमित ठाकूरच्या बॅट मधून पहिला दमदार हिट. षटकार. षटकार ठोकलाय. लेट पण थेट विलक्षण खेळाडू, परंतु अमित ठाकूरच्या बॅट मधून जी काहीतरी अपेक्षा सातत्याने राहिली आहे पेन तालुक्याला आणि क्रिकेटला आणि मैदानात मध्ये तो षटकार ठोकला. लेट पण थेट उशीर काही होईना. आता मात्र लगेच पडल्यानंतर अतिरिक्त बाउन्स उचले घेणारा बॉल पंचांनी पुन्हा दंडित केलाय. मागच्या बॉलवरती घडलाय काय षटकाराला त्याचा दबाव निर्माण या बॉलवरती पाहायला मिळाला. एक्स्ट्रा स्वरूपात धाव मात्र नक्कीच मिळाली आणि एका धाव्याने धावा लागला पटलावरती 21 धावा 21. आता बनवायचे तब्बल 50 धावेची अद्याप गरज आहे. सामना संपले नाहीये. इथून संघर्ष प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल तो टीमला आणि मैदानात मध्ये तेच खेळ चालू आहे. पुढचा बॉल आक्रमण आला रे आला. वलक संघाचा अमित ठाकूर आला आणि आल्याला बॉल पडवला सीमा रेषा पार. षटकार. आम्ही ओरिजिनल, तुम्ही डमिंग. नका समजू आम्हाला कमी. जिथं दहशत करताय तुम्ही तिथं वन साइड निघतोय आम्ही. आणि मैदानात मध्ये वलक संघाचा खेळाडू सध्या तरी मात्र नक्की षटकाराची आतिषबाजी करतोय. लगातारचे 2 षटकार दर्पण वाढवलाय मोरून आणि अक्षय वरती आणि तेच करावं लागेल. पुढचा बॉल राईट ओव्हर द वेटिंग निघालाय. पुढचा बॉल आक्रमण करण्याचा प्रयत्न उंच तर खूप गेलाय. ओहो, मैदानात मध्ये सेकंड अटेम्प्ट मध्ये पकडला जाईल आणि 2 षटकार ठोकणारा अमित ठाकूरचा सामना केल. विकेटचा पतंग. मोठा धक्का बसला टीम पेस संघाला. अमित ठाकूर बॅक टू द आउट. अक्षयचे 27 धावा लागले. स्कोर करते 27. लास्ट ऑफ 1 विकेट्स. लगातारचे 2 षटकार असं म्हटलं होतं. आता सामन्यामध्ये मात्र नक्कीच रंगतदार निर्माण होईल. परंतु त्यानंतर अक्षयची ती गोलंदाजी आणि त्यानंतरची अमित ठाकूरचा विकेट. शेवटचा बॉल बाकी आहे. आल्याला काही तर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. अगदी मात्र नक्कीच काउंट रिजन मध्ये एकच धाव या बॉलवरती पाहायला मिळेल आणि एका धाव्याने धावा लागतात पटलावरती 28 धावा. शेवटचा अंतिम बॉल बाकी आहे. 11 बॉल मध्ये 28 कुठल्या गेलेत. 24 मध्ये तुम्हाला 71 बनवायचे आहेत. याच प्रकारचे एकत्र फटकेबाजी सातत्यानं प्रत्येक बॉलवरती करावी लागेल आणि मैदानाच्या आतमध्ये ती तोडफोड फलंदाजी सध्या मात्र नक्कीच करताना पाहायला मिळेल. शेवटचा अंतिम बॉलवरती आक्रमण करायचा प्रयत्न. गॅप आहे मोठा. धावांचा नाही होणार तोटा. बॉल चालले बोर्डलाईनच्या बाहेर सीमा पार. सर योगेश पवारच्या बॅटमधून 4 येतोय चौकार.
12 बॉलचा खेळ संपलाय सेकंड सत्रामध्ये. जिथं बनवायचे होते 71 धावा, आता 32 लागल्यात. आता येणारे 12 मध्ये बनवायचे 39 धावा. 12 बॉल 39, जिथं मात्र नक्कीच 10 मध्ये 9 मध्ये 29 आपण होताना पाहिला. आता मात्र नक्कीच 12 मध्ये 39 बनवायचे आहेत. सामना संपले नाहीये आणि हार मारायला तयार नाहीये दोन्ही टीम, कारण त्याच प्रकारचा संघर्ष या तर मॅच मध्ये पाहायला मिळाला. पहिल्या पूर्वार्धामध्ये 71 धावा कुठल्या होत्या, परंतु त्या धावांचा पाठलाग करताना टेट फोर्ट त्या जसा तसे उत्तर दिले. पेन संघाने तब्बल 12 मध्ये 32 उभ्या केल्यात. आता बनवायचे 12 मध्ये 39 धावा. स्ट्राईक इन वरती आपण दीपेशला बाद आहे. पॉइंट ट्रॅक वरती तेजस काटकर राऊंड द विकेट निघालाय. ओ पहिल्याच बॉल लेग स्टंप सोडून अगदी मात्र नक्कीच 45 इट्स अ वाईट बॉल दंडित केल्या पहिल्याच बॉल वरती. दीपेश गावंडला पाहताय, मागच्या सामन्यामध्ये हाच दीपेश चमकला होता आणि सामनावीर हा किताब याच मध्ये नक्कीच पटकेला होता. पण यामध्ये नक्कीच मॅच मध्ये घडेल का 12 मध्ये आता बनवायचे येणारे 12 बॉल 38ची गरज. ओ आडव्या पाटने बॉलला फेकून दिला. राज पाटील चकवा देत बॉल चला एका टप्प्यानं सीमा पार, मिळतील धावा 4, येतोय चौकार. थँक्यू डीजे मस्तर. 11 मध्ये 34ची गरज आहे. सामना संपले नाहीये मैदानाच्या आतमध्ये हे सांगत असताना पेन टीम 11 मध्ये 34ची गरज. पुढचा बॉल त्या दिशेने घ्यायचा प्रयत्न. अगदी या बॉलला पिचिंग मध्ये नक्कीच चेक केले माणसाने. अगदी मध्ये गेस्टांच्या वरून बॉलला खेळत ट्रॅव्हल केला. हे खेळ तर ओळख राहिली. तेजस या गोलंदाजाची पहिली फलंदाजी आपण पाहिला इनेट नंबर 3 वरती आला आणि आल्या खेळ तर प्रत्येक बॉलला मध्ये नक्कीच सीमारेषा पार फेकण्याची ताकद तेजसच्या माध्यमातून पाहायला मिळाली. ओ स्टँडर्ड निर्णय केल्याचा प्रयत्न. 11 मध्ये 34ची गरज असताना आता 10 मध्ये 34 बनवायच्या होत्या. आता बनवायचे येणार 9 बॉल आणि 34 धावीची गरज. 9 बॉल 34 धावा, 34 धावा 9 बॉल. 6 मध्ये 32 बनू शकतात, तर 9 मध्ये 34 का नाही, परंतु इथून प्रयत्न करावा लागेल. त्याच प्रकारचे फटकेबाजी करावे लागेल. पुढचा बॉल आक्रमण करण्याचा प्रयत्न होता. टीममेट विकेटला काहीतरी फिल्डर धावतात. एकतर मेदुश्रीचा प्रयत्न नाहीये, नकार दिलाय. स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न या बॉलवरती पाहायला मिळालाय. योगेश पवार स्ट्राईक इनवरती आपण पाहायला मिळतोय. त्याच्या बॅटमधून एक षटकार, एक चौकार, 2 सिंगल पाहायला मिळाली. सलामी वीर म्हणून आला आणि 4 बॉलमध्ये 12 धावा कुठल्या केल्यात. अद्याप सामना संपला नाहीये. 8 मध्ये 33 धावा बनवायची आहेत. त्या 2 बॉलवरती एकाच मोठा फटका आला. त्या अंतिम 6 बॉलमध्ये धावांचा मत नक्कीच डेफिनेटली हे मात्र नक्कीच पाठलाग करत असताना सामना मात्र नक्कीच रंगेल. आक्रमण केलंय, उंच तर गेलं, अंतर कापेल का, आणि बॉल चाललाय बॉडी लाईनच्या बाहेर. इट्स अ माइटी अँड कडक हिट. षटकार ठोकला गेलाय. मध्ये 27 बनवायचे आहेत. येणार 7 बॉल 27ची गरज. चुलीवरचा तवा आणि योगेश पवारची हवा ही सातत्याने वेगळीच पाहायला मिळते. योगेश पवार एक लेजंड खेळाडू आहे. टेनिस बरोबर लेदर सुद्धा मात्र नक्कीच त्याच प्रकारची मात्र नक्कीच फटकेबाजी सातत्याने खेळूच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. अनुभव दांडगा अनुभव आहे. आज मात्र नक्कीच तो पणावा लावावा लागेल. 7 मध्ये 27ची गरज आहे. शेवटचा बॉल, शेवटचा अंतिम बॉल ब्लॉक हॉल अगदी स्तब्ध ठेवलाय. 4ही मुंडे चित्त करणारा बॉल. आता येणार 6 बॉल आणि बनवायचे टीम पेन संघाला 27ची गरज. डीजे शेवटीचला आपण पाहता पॉइंट ट्रॅक वरती 6 मध्ये 27ची गरज आहे. शेवटचा अंतिम 6 बॉलचा किल बाकी. स्ट्राईक इन वरती आपण याच खेळूला पाहताय ज्याने मात्र नक्कीच मागच्या सामन्यामध्ये अगदी 32 धावा कुठल्या होत्या. स्ट्राईक इन मध्ये आपण दीपेशला पाहताय.
हो, पहिलाच बॉल अगदी ऑस्टोमच्या खूपच बाहेर पडल्यानंतर उचली घेतला, त्यानंतर अगदी हातभर वर गेलेला बॉल दंडित केल्या पहिल्याच बॉलवरती. लगातारचे 3 षटक असे फेकलेत. अक्षयाला पहिल्याच बॉल अवांतर फेकला, तेजसला तेच काम केलं आणि त्यानंतर मात्र नक्कीच शिवतेजने मात्र नक्कीच तेच काम केलंय. पहिल्याच बॉलवरती अवांतर धावेमध्ये खर्च केलेत. 6-26. ओ बाटची कडा पाठीमागे पकडलाय जेल आणि मैदानाच्या आतमध्ये. मागच्या सामन्याचा हिरो दीपेश गावंडचा संपला खेळ. आता बनवायचे येणारे 5 बॉल आणि 5 मध्ये बनवायचे तब्बल 26 धावेची गरज. म्हणजेच काय 4 षटकार 1 सिंगल ठोकावे लागेल. पाच मध्ये 26ची गरज आहे. 4 षटकार एका बॉलवरती मात्र नक्कीच तुम्हाला 2 धावा पळून काढायला लागतील आणि तोच विक्रम राहिला होता खेळ तर मागच्या सामन्यामध्ये, जिथे मात्र नक्कीच पाठीमागे बॉल ट्रॅव्हल्स झाला आणि त्या 2 धावा सुद्धा मात्र नक्कीच पळून काढल्या होत्या. पुढचा बॉल शिवतेजला आपण पाहताय. पुढचा बॉल पडल्यानंतर उचले घेणारा बॉल. या बॉलवरती नेमकं घडलंय काय? इट्स अ नो बॉल. आणि या बॉलवरती मात्र नक्कीच नो बॉलचा इशारा आलाय. परंतु आता 5 मध्ये 25 बनवायचे आहेत. 5 मध्ये 25. परंतु हा फ्रीडचा बॉल आहे. या बॉलवरती मोठा फटका येईल की पुन्हा एकदा शिवतेजचा कमबॅक राहील. फ्रीडचा बॉल. फ्रीडचा बॉल आहे. फ्रीडच्या बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न. कावकोरेच्या मध्ये थोडे फंबल झालेत. एकच धाव मिळाली. स्वतःकडे स्ट्राईक ठेवायचा पुन्हा एकदा प्रयत्न राहिले या बॉलवरती. आता येणारे 4 बॉल आणि 4ही बॉलवरती आक्रमण आक्रमण आणि आक्रमणच करावं लागेल. 4ही बॉल अगदी बॉल लाईनच्या बाहेर षटकच ठोकावे लागतील तरच सामना बनू शकेल. हा विक्रम होईल का खरं तर आजच्या दिवसामध्ये. पुढचा बॉल शिवतेजला आपण पाहताय. समोर योगेश पवार वडव्या बाटणे घ्यायचा प्रयत्न. फिल्डर आहे त्याला बीट करून बॉल चालय. गोळीच्या वेगानं होईल फरार. सीमा पार. आता बनवायचे येणार 3 बॉल. तब्बल 20 शिखर चौकार. तीन मध्ये 20 बनवायचे आहेत. येणार 3 बॉल आणि 20 ची गरज. रबर बॉल स्पर्धा आहे. पावसाळी क्रिकेट आहे. या धावा सुद्धा होतील का की पुन्हा एकदा बचाव केला जाईल धावांचा. आता मात्र नक्कीच बीट केलाय. आता एकतर्फा सामना नक्कीच पाहायला मिळणार आहे. येणार 2 बॉल आणि 2 बॉलवरती 10 धावा 20 धावाची मात्र नक्कीच गरज आहे. प्रत्येक बॉलवरती 10 धावाची गरज आहे आणि क्रिकेटमध्ये या मात्र नक्कीच धावा अशक्य आहेत. 2 मध्ये 20 ची गरज. पुढचा बॉल आडव्या वाटणे घ्यायचा प्रयत्न. याही बॉलला मात्र नक्कीच फेकून दिला सीमारेषा पार. आता येणार 1 बॉल आणि 14 ची गरज. 1 बॉल 14 धावा. 1 मध्ये 11 होताना पाहायला मिळाल्या होत्या. अगदी मात्र नक्कीच आपण किंगशॉट ट्रॉफी मध्ये तो विक्रम पाहिला होता. टेनिस क्रिकेटची स्पर्धा आणि तो विक्रम मात्र नक्कीच केला होता. अगदी गावठांचा मात्र नक्कीच करण मडवीने 1 मध्ये 11 6 मध्ये 37. शेवटचा बॉल बाकी आहे. शेवटचा बॉल. शेवटचा अंतिम बॉल फेकलाय. डॉट. सामना जिंकलाय टीम मुरुड संघ. वर्ल्ड प्लेट आणि हार्ड लक टीम पेन संघ. सामना मात्र नक्कीच गमावलाय. तर चांबो या चांबो नेक्स्ट मॅच आदर्श स्पोर्ट पनवेल त्याच्या अगेन्स्ट केला संघ आपण मुरुडला पाहणार आहोत. मॅन ऑफ द मॅच या सामन्यात सामना वीर मात्र नक्कीच बनलाय. नो डाऊट तेजस काटके ठरलाय. युनिट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती आला आणि आल्या आल्या मात्र नक्कीच मोठे स्ट्रोक आणि त्यानंतर गोंदाजी मध्ये मात्र नक्कीच ती दमदम नक्कीच दाखवली आणि तो ठरलाय तेजस काटकर. 14 मध्ये 43 धावा कुटणारा मात्र नक्कीच तेजस ठरलाय सामना वीर.